कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, कसे आहात? नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची पूजा केल्यानंतर आपण सर्वच दिवाळीच्या आतुरतेने वाट पाहत होतो. पण त्यापूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये एक अजून महत्त्वाचा सण साजरा केला जातो, तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. विजयादशमीच्या नंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. असं म्हटलं जातं, चंद्र कोजागिरीच्या दिवशी पृथ्वीच्या सर्वात जवळ कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात अशी मान्यता आहे. या दिवशी रात्री आटवलेल्या दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो. तुमच्याकडे देखील अशीच प्रथा आहे का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या दुधात मध्यरात्री चंद्राची किरणे पडली की मग हे दूध प्राशन केले जाते. त्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यातीलच एक म्हणजे या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरत असते. सर्वत्र फिरत संस्कृतमध्ये कोजाग्रती म्हणजेच कोण जागत आहे असं विचारते. अनेक ठिकाणी देवीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते, घरे, मंदिरे, घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दिवे लावले जातात. कृषी संस्कृतीमध्ये देखील या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात 99 पौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवशी घरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी अशा धान्याची पूजा करण्याची पौर्णिमा म्हणजेच 99 पौर्णिमा होय. काही मान्यतानुसार या पौर्णिमेस महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली असं सांगितलं जातं. या वर्षाची पौर्णिमा खगोलप्रेमींसाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण तब्बल 3 वर्षांनी ब्ल्यू मूनचं दर्शन होणार आहे असं म्हटलं जातं. तर सगळ्यांना पुन्हा एकदा